मुंबईच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या भाटी कोळीवाड्यातील एका मासेमारी नौकेला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेडच्या महिला सभासद रेश्मा मोझेस धाके यांच्या सी प्रिन्सेस या मासेमारी नौकेला खोल समुद्रात मासेमारी करत असताना अचानक आग लागली। मिळालेल्या माहितीनुसार LAT 1900-400 आणि लॉन 72-38-280 या GPS पोझिशनवर नौका मासेमारी करत असताना स्टोव किंवा गॅसचा भडका उडाल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे। सकाळी सुमारे 10:15 ही माहिती मिळताच भाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीनं तातडीनं मुंबई कोस्ट गार्ड, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई उपनगर आणि येलो गेट पोलीस ठाणे यांना याबाबत माहिती कळवली। त्यानंतर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयानं त्वरित मदतीसाठी नौसेनेशी संपर्क साधला। तसंच मड दर्यादीप मच्छीमार सहकारी संस्थेचे सचिव स्वप्नील कोळी यांनीही वायरलेसच्या माध्यमातून कोस्ट गार्ड आणि नौसेनेशी संपर्क साधला। नौसेनेचे जहाज घटनास्थळी पोहोचले, मात्र ते फक्त पाहणी करून निघून गेले असा आरोप मच्छीमारांनी केला। त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानं मदत पोहोचली, पण जोपर्यंत आगीनं संपूर्ण नौका वेढली होती आणि आग नौकेच्या नाळीपर्यंत पोहोचली होती अशी माहिती संस्थेचे सचिव शैलेश कोळी यांनी दिली। या घटनेत नौकेवरील एका खलाशाच्या दोन्ही पायांना आणि एका हाताला दुखापत झाली आहे। जखमी खलाशाला सागर कन्या या नौकेच्या मदतीनं किनाऱ्यावर आणून शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। इतर खलाशी सुरक्षित असून त्यांना जवळील दुसऱ्या नौकेनं वाचवण्यात आलं। या घटनेत नौका मालक रेश्मा मोझेस धाके यांचे अंदाजे 40 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याची माहिती मिळते। या प्रकरणात मुख्यमंत्री सहायता निधीतून भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी शासनाकडे केली। या घटनेमुळे समुद्रात काम करणाऱ्या मच्छीमारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई।